अण्णा कवाच दात घासतो यास? अरे दातांसाठी भारी असलेलं तोडकर संजीवनीचं दंतप्रभा दंतमंजन आणलंय आणि दंतप्रभा टूथपेस्ट बी आणल्या. त्यात असलेल्या बकुळ, तुंबरू, माजूफळ अशा औषधी दात आणि हिरड्याच नाही तर समद्या जबड्याचं रक्षण करतात. हलणं, किडणं, पडणं एकदम बंद. व्यसनाचं काळं पिवळं डाग बी घालवत्यात. म्हणजे किंमत कमी आणि गुण नामी. म्या बी आणतो बघ. तोडकर संजीवनीचे दंतप्रभा दंतमंजन आणि दंतप्रभा टूथपेस्ट सर्वत्र उपलब्ध. गांधीनगर अतिक्रमण प्रकरण निवडणूक कार्यालयात 204 जणांची सुनावणी. कोल्हापूर गांधीनगर परिसरातील अतिक्रमण प्रकरणी आज महापालिकेमार्फत निवडणूक कार्यालय येथे 204 नागरिकांची सुनावणी घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त पारितोष कंकाळ यांच्या उपस्थितीत ही सुनावणी पार पडली. महापालिकेकडून अतिक्रमणासंदर्भात संबंधितांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार नागरिकांना आपली बाजू मांडण्यासाठी आज निवडणूक कार्यालयात बोलवण्यात आले होते. सुनावणी दरम्यान अनेकांनी मालकी हक्काची कागदपत्रे, कर पावत्या तसेच बांधकामासंदर्भातील माहिती प्रशासनासमोर सादर केली. यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ म्हणाले, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने तावडे हॉटेल आणि परिसर गांधीनगरच्या बाजूचा जो भाग होता तो महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्टचा आदेश आल्यानंतर आम्ही माननीय सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार ज्या काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने सगळ्या नोटीस इश्यू केल्या होत्या. त्या नोटीसचा 15 दिवसाचा कालावधी संपल्यानंतर आम्ही सुनावण्यांचं आयोजन केलं होतं. यामध्ये आज 204 प्रकरणांच्या मध्ये आज निवडणूक कार्यालयामध्ये सुनावणी होत आहे. याच्यामध्ये अतिरिक्त आयुक्त मी स्वतः आणि आमचे उपायुक्त पारितोष कंकाळ यांच्याकडे आम्ही दिवसभरामध्ये सुनावण्या घेतलेल्या आहेत आणि नागरिकांचं म्हणणं ऐकून याच्यावर योग्य तो आदेश आम्ही लवकरच जारी करणार आहोत. प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र तपासणी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. काही नागरिकांनी कारवाईपूर्वी अधिक वेळ तसेच पर्यायी व्यवस्था देण्याची मागणी केली तर महापालिका प्रशासनाने नियमानुसारच पुढील कार्यवाही केली जाईल असे सांगितले. गांधीनगर अतिक्रमण प्रकरणामुळे परिसरात सध्या मोठी चर्चा सुरू असून पुढील निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.